आज 29 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा विंचूर येथे भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला। या पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर परदेशी, प्रमुख पाहुणे लासलगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भास्करराव शिंदे तसेच कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे तसेच जिल्हा परिषद शाळा विंचूरच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव दरेकर, माता पालक समितीचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। भास्करराव शिंदे साहेबांनी आपल्या मनोगतातून सांगताना पालकांनी आपल्या पाल्याची कशी काळजी घ्यावी, लैंगिक शोषण होऊ नये याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले। शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका शालन कदम मॅडम यांनी ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय व्यवहारे यांनी शाळेला 20,000 रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम दिले। तसेच कुणाल भाऊ दराडे यांच्याकडून शाळेसाठी संगणक आणि प्रिंटर देण्यात आले। शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षक ज्ञानेश्वर सदाशिव दरेकर यांनी शाळेसाठी CCTV देण्याचे कबूल केले, त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक आभार मानण्यात आले। कार्यक्रमात शाळेचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य, ग्रामपालिकेचे सरपंच दरेकर, राजाभाऊ दरेकर, आत्माराम तात्या दरेकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव, पूजा जेवघाले, पोलीस हवालदार वैशाली अल्लाड व साधना शेलार, मनीषा वाघ, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता कदम, शिक्षिका, विद्यार्थी, पत्रकार, ग्रामस्थ, पालक आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत देवरे सर यांनी केले। की आपला मुलगा किंवा मुलगी ही शाळेतून घरी आल्यानंतर तिला तिच्या अडचणी विचारल्या पाहिजे, तिच्या समस्या काय आहे, ती रोज आपल्यासोबत संभाषण करते का किंवा रोजच्या संभाषणात तिचा काही बदल झालेला आहे का, ही जबाबदारी पालकांची आहे। परंतु जेव्हा आम्ही शाळेत जातो, पालकांसोबत हितगुज साध्य बोलतो, त्यांच्यासोबत चर्चा करतो, तेव्हा आम्हाला असं समजतं की पालक हे शाळेवर जबाबदारी सोडून देतात की बाबा आम्ही एकदा ॲडमिशन घेतलं की सर्व जबाबदारी त्या शिक्षकाची। परंतु असं करू नका। बऱ्याच वेळेस मुली ह्या भावनिक असतात, त्या आपल्याला त्यांना ज्या अडचणी येतात ते शेअर करत नाही। परंतु जेव्हा घटना खूप म्हणजे प्रकार जेव्हा वाढलेला असतो, त्या मुली पण शेअर करायला घाबरतात आणि त्याच्यातून काही अनुचित प्रकार घडतो। आणि दुसरं एक ही पण काळजी घ्यायची की त्यांना मोबाईल, इंस्टाग्राम या गोष्टी पण दूर ठेवा। जेव्हा काही शिक्षक बोलतात तेव्हा त्यांचे पालक सांगतात की नाही मोबाईल त्यांना आम्हाला त्यांचं कुठं आहे किंवा काही अडचणी असेल तर त्यासाठी त्यांना आम्ही मोबाईल प्रोव्हाइड केला आहे। तर पूर्वी काही मोबाईल कोणाकडे नव्हते तरी पण मुलं शाळा करत होते आणि मी पण काही जिल्हा परिषद शाळेतून शिकून आलोय, मी पण या पदावर पोहोचलो तेव्हा माझ्या हातात काही मोबाईल नव्हता। इव्हन ग्रॅज्युएशन पर्यंत मी मोबाईल यूज करत नव्हतो। पण तर त्या इंस्टाग्राम किंवा इतर याच्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक वेगळं जग निर्माण होतंय। त्यांना अडचणी असेल तर आई सोबत त्या चांगल्या शेअर करतील, काय गुड टच असेल, बॅड टच असेल तर आईने तिच्यासोबत शेअर करायला पाहिजे आणि तिला ज्या अडचणी येतात तिला सांगायला पाहिजे, बाळा तू जाताना तुला कोणी काही अडवतं का, तुला कोणी काही मागणी करतं का, ही आईची भूमिका आहे। आणि ह्या गोष्टी घडल्यानंतर त्या परस्पर तिला टॉर्चर न करता तिच्यासोबत शेअर करा ॲज अ फ्रेंड म्हणून। आणि जेणेकरून तुम्ही तिला पोलीस स्टेशनला जरी आणलं तर आमच्यासोबत शेअर कराल आणि तिला काही अडचण असेल, तुमच्याकडून जर सॉल्व्ह होत नसेल तर आम्ही 24/7 आमची सर्व यंत्रणा तुमच्यासाठी सतर्क आहे। आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत। कोणाला जर काही अडचण येत असेल, महिला, मुलगी किंवा बालक यांच्या काही अडचणी असेल ते आमच्यासोबत शेअर करा। विंचूर ओपीला आमचे अंमलदार, महिला अंमलदार कायम हजर असतात। आपण आता नवीन एक रोडरोमी पथक सुद्धा स्थापन केलं आहे। जे कोणी टवाळखोर मुले असतील किंवा इतर त्यांना काही अडचणी असेल, आपल्या डायल 112ला कॉल केल्यानंतर पण तुम्हाला वेळेत मदत पोहोचते। तरी पुन्हा मी सर्व पालकांना नम्रतेचे आवाहन करतो की रोज आपल्या मुलांसोबत तुम्ही शेअर व्हा, त्यांच्या अडचणी समजून घ्या। पालकांना मी सांगू इच्छितो की जितकं विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी ही शाळेची आहे, तितकी जबाबदारी ही पालकांची देखील आहे। मी नेहमी उदाहरण देत असतो मराठीमध्ये, कादरी दादा, ओली काठी जर वाकवायला गेले तर ती वाकते, परंतु वाळलेली काठी जर वाकवायला गेले तर ती मोडून जाते। आणि मग खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना जर आपल्याला शिस्त लावायची असेल तर हेच ते वय आहे, अगदी बालवाडीपासून तर 5वी पर्यंत, जिथे आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावू शकतो। मग शिस्त म्हणजे नेमकी काय, तर काही नाही, त्यांना अर्धा एक तास आपल्या बरोबर घेऊन बसणं गरजेचं आहे सुरुवातीला, की आज तू दिवसभर शाळेमध्ये गेला होता,
शाळेमध्ये तुला शिक्षकांनी काय शिकवलं, शाळेमध्ये तुझा मित्र तुझी मैत्रीण तुला काय बोलले, तुझे शिक्षक तुला काय बोलले, आज तुला कोणी काय मार्गदर्शन केलं, आज तुझ्या शाळेत काय घडलं, एवढं घेऊन त्यांचा अगोदर विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू सुरुवातीला 15-20 मिनिटं, नंतर अर्धा तास, नंतर 1 तास असं त्याला अभ्यासाला घेऊन बसणं गरजेचं आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके, विंचूर.